हाय एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. पेज नंबर 79, बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग दुसरा. परिव्राजकांची धम्मदीक्षा, सारनाथ येथे आगमन. आपला धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी स्वतःशीच विचार केला की सर्वप्रथम धम्मोपदेश कोणाला देऊ. त्या आलार कलामाची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कलाम मृत्यू पावल्याचे त्याला समजले. नंतर त्यांनी उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावलेला होता. त्यानंतर त्याने आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजला नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्यांच्याबरोबर होते आणि त्यांची तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले. ते स्वतःशीच म्हणाले, माझ्यात त्यांनी माझ्यासाठी पुष्कळच केले. त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली. मग मी त्यांनाच माझा धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इस्पतनच्या दायन वनात राहत आहेत. तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा भगवान बुद्ध येत असल्याचे तेव्हा पाहिले, त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्यांना आपसत ठरविले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे. तपश्चर्याचा मार्ग सोडून हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये. त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र, त्याची चिवर आपण आपल्या हाती घेता कामा नये आणि त्याच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून त्याची इच्छा असल्यास तो तिथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. परंतु भगवान बुद्ध जेव्हा त्यांच्याजवळ आले तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाही. भगवान बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यावर एवढा प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्यांचे पात्र घेतले आणि एकाने त्यांचे चिवर सांभाळले. एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने पाय धुण्यासाठी पाणी आणले. खरोखर एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे त्यांचा उपवास करीत होते ते त्यांचे श्रद्धावान झाले. पॉईंट नंबर 2, भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, धम्मचक्र प्रवर्तन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय. भगवान बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत. 2 किनाऱ्याची, एक सुखोभोगाचे जीवन व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मज्जा करा कारण उद्या आपण मरणारच आहो. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहे. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्यांनी ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते. मज्जिमा प्रतिपदा मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत कोणाच्या मनात ऐहिक पारलौकिक भोगाची अभिलाषा असेल तोपर्यंत आत्मक्लेश व्यर्थच नाही. ते उत्तरले, आपण म्हणतात ते बरोबर आहे. आणि जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्रिक शांत करू शकत नसाल तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगुने आपल्या स्वतःला मी पापापासून कसे मुक्त करू शकाल. आणि त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल तेव्हाच तुम्ही कामक तृष्णतेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक उपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही आवश्यक खावे प्यावे आणि सर्वच प्रकारची विषयासक्ती उत्तेजिक असते. विषयासक्त मनुष्य आपल्या कामवासनाचा गुलाम असतो. सर्व प्रकारच्या सुखाची आसक्ती अधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते. म्हणून त्यात लीन होऊन राहणे मूर्खपणाच होय. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजाची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञानरूपी प्रदीपही प्रज्वलित राहू शकणार नाही. हे परिव्राजकांनो,
ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये आणि एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे तृप्ती मिळवण्याचा महामार्ग नेहमीच्या सवयीचा मार्ग असून तो अगदी निम्न प्रतीचा रानटीपणाचा अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक अयोग्य आणि हानिकारक आहे. या दोन्ही टोकापासून वेगळा ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग ध्यानात ठेवा. मी त्याच माध्यम वर्गाची शिकवण देणारा उपदेशक आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, जेव्हा आम्ही आपणाला सोडून गेलो त्यानंतर आपण कुठे कुठे राहिले व काय काय केले. तेव्हा 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला हा सर्व वृत्तांत भगवान बुद्धांनी त्यांना सांगितला. हे ऐकल्यानंतर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक खूपच अधीर झाले आणि मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली. पहिली गोष्ट जी भगवान बुद्धांनी त्यांना सांगितली होती की त्यांच्या सद्धम्माला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांचा मरणोत्तर जीवनाशी आत्म्याचे काय होते याच्याशी कसलाही संबंध नाही. तसेच त्यांचा सद्धम्माचा कर्मकांडाच्या विधीशी काहीही संबंध नाही, काहीही घेणं देणं नाही. भगवान बुद्धांचा धम्माचा केंद्रबिंदू आहे. माणूस आणि पृथ्वीवर राहत असताना माणसाचे माणूसप्रती काय कर्तव्य असावे ते जाणून घेणे. भगवान बुद्धांनी सांगितले की त्यांच्या धम्माचे हे पहिले गृहोत्तत्व होय आणि मनुष्य प्राणी दुःखात दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे गृहीत तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा सद्धम्माचा एकच उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरी तिसरे कोणतेही गोष्ट नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हीच भगवान बुद्धांच्या धम्माची आधारशिला आहे आणि हाच पाया होय. केवळ हाच एक सद्धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो आणि गोष्टीला स्पष्टपणे समजून घ्या की जे कोणी श्रमण ब्राह्मण धर्मोपदेष्टे या गोष्टीला देखील समजू शकले नाहीत. या जगात दुःख आहे आणि या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय आहे ते माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नाहीतच आणि त्यांना या जीवनाचा धम्माचा खराखुरा अर्थ काय हे त्या स्वतःला ज्येष्ठ मानणाऱ्याला समजले नाही. नंतर परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, दुःखाचं अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसं करणे हाच एक आपल्या धर्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसा करते ते सांगा. भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग अनुसरला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केलेला आहे. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.